थंडी कमी आलेली, पण ना गेले 2-3 दिवस झालं खूप पाऊस पडतोय, त्यामुळे ना परत जास्त थंडी वाढली आहे. तर भाजी आणायची होती म्हणून बाहेर गेलो होतो. तर परत येईपर्यंत परत पावसाचं वातावरण झालं होतं. तर पूर्ण अंधारसुद्धा पडला होता आणि लाईटसुद्धा गेली होती. तर अंधारात माऊचं असं काहीतरी मस्ती करायची चालू होती. अशा वेगवेगळ्या कला करायला मॅडमला कुठून सुचतात काय माहीत. तर पाऊस पडतोय तर म्हटलं चला काहीतरी बनवून खायला, म्हणून ना कचोरी बनवायला घेतली. तर त्यासाठी मी मैदा घेतला आणि त्यात मीठ, ओवा आणि तेल टाकून मळून घेतलं. आणि इकडे मी जिरे, बडीशेप आणि धने बारीक करून घेतली. त्यानंतर वाटाणा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा बारीक करून घेतली. तर कचोरीचं सारण बनवण्यासाठी एका भांड्यात थोडं तेल टाकून घेतलं आणि त्यात बारीक केलेले जिरे, बडीशेप आणि धने टाकून घेतले. त्यानंतर त्यात थोडंसं बेसन पीठसुद्धा टाकून घेतलं आणि नंतर बारीक केलेलं वाटाण्याचं वाटण टाकून घेतलं. त्यानंतर हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलं. तर हे आपलं कचोरीसाठीचं सारण तयार झालं होतं. त्यानंतर या पद्धतीनं सारण भरून घेतलं आणि कचोरी तळायला घेतली. तर आज कचोरी तळण्यासाठी मला फौजी मदत करत होते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.